आजपासून 3 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मुंबईत मुक्काम तर उद्या शेगावात घेणार दर्शन। भाजपच्या राज्य कार्यकारिणीची रवींद्र चव्हाणांकडून घोषणा, 12 उपाध्यक्षांची नव्याने नियुक्ती, केशव उपाध्यायांना उपाध्यक्षपदी बढती तर नवनाथ बन मुख्य प्रवक्तेपदी। राज्यपालांच्या अभिभाषणावर आज सभागृहात चर्चा, विरोधकांकडून जोरदार चर्चेची शक्यता। राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये शिवतीर्थवर बैठक, मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमासंदर्भात चर्चा, प्रमुख निमंत्रितांची नावं निश्चित होणार, उद्धव ठाकरेंना निमंत्रण देणार का याकडे लक्ष। अंमलबजावणीसाठी भाजपकडून हालचालींना वेग, कमिटीतल्या सदस्यांच्या नावांच्या शिफारसीचं रवींद्र चव्हाणांचं राष्ट्रीय अध्यक्षांना पत्र, पत्रात सोमय्या भागवत कराडांसह 6 जणांची नावं, सूत्रांची माहिती। दादांच्या शोकसभेमध्ये पटेल मुकेश अंबानींचा खुला संवाद, दादांच्या जाण्यानं दुःख झालंय असं किंचित तरी वाटतं का? शोकसभेतल्या प्रफुल्ल पटेलांचा व्हिडिओ ट्विट करत दमानी यांची टीका। राष्ट्रवादी पक्षचिन्हाबाबत आज सुप्रीम सुनावणी, अजित पवारांच्या निधनानंतर पहिलीच सुनावणी। भाजप नेते किरीट सोमय्या आज मालेगाव मनपात जाणार, महापौर उपमहापौर नगरसेवकांचा सोमय्यांना तीव्र विरोध। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी दिग्विजय पाटील नव्यानं जामीन अर्ज दाखल करण्याची शक्यता, नव्यानं अर्ज करण्याची पाटलांची विनंती कोर्टाकडून मान्य। मित्र देशांसोबत भारताची संसदीय डिप्लोमसी, खासदार सुप्रिया सुळेंकडे मोठी जबाबदारी, सुळेंकडे पुन्हा खासदारांच्या गटाचं नेतृत्व। नागपूरमधल्या 12वी पेपर फुटी प्रकरणी चौकशीसाठी 5 सदस्यीय एसआयटीची स्थापना, आतापर्यंत 4 जणांना अटक झाल्याची माहिती।